शिरपतीकडून निघाले ते दादू पाटील घाईघाईनं वाड्यात आले. रस्त्यात पडलेल्या वैरणीकडे बघत ते वैतागले. गाज्या, अरे हे वैरण रस्त्यात कशा पाय टाकली? बैलामोर काडीचा तपास नाही आणि हिथं काय माणसांना खाऊ घालायची काय ती? दादू पाटलाचा तो संतापानं माखलेला आवाज ऐकून गजा पाटील बाहेर धावत आला. पाठोपाठ नानीसुद्धा खारीसारखी तुरू तुरू काय झालंय ते बघायला आली. माडीवर भुजंग खाटेवर लवंडला होता. त्यांनी दादू पाटलांचा तो आवाज ऐकला. काहीतरी बिनसलंय हे त्यांनी ताडलं. तो अंमळ धावतच जिना उतरून खाली आला. दादू पाटील काळवंडल्या चेहऱ्याने उभे होते. त्यांच्यासमोर गजा पाटील न समजल्यासारखी मुद्रा करून उभा होता. गजा, हा काय पसारा आहे रे? अरे दादा, तो झिंग्या नाही आला ना म्हणून ह्यो पसारा पडलाय. अरे त्यो नाही आहे तर तुझा काय हात मोडलेत का उचलायला? उचलतो की आता, पण एवढं रागवायला काय झालं दादा? काय व्हायचं राहिलंय? अरे आत्तापर्यंत माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग होती. घरातल्या माणसाने मोडायला सुरुवात केली, आता बाहेरची कशाला मागं राहतील? त्यांना बी माझी काय किंमत राहिली नाही. अरे पण काय झालं ते तर सांगा ना. कोण काय बोललं का? नुसतं नाव सांगा, आत्ता जाऊन खापलतो त्याला. गजा पाटील तावातावात बोलला. दादू पाटील ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसले. रागानं त्यांचा चेहरा लाल बुंद झाला होता. माई त्यांच्याजवळ जाऊन म्हणाल्या, अव जरा शांत व्हा. काय झालंय ते नीट सांगा. उगा जीवाला लावून घेऊ नका. पाटील अजून गुस्स्यातच होते. माईंनी हळूच त्यांना विचारलं, काय झालंय नेमकं? आज गेलतो शिरपतीच्या घरी. कशापायी? आता कशाला गेलो होतो ते बी ठावं नाही का? तडकलेल्या दादू पाटलांसमोर माई गप्प राहिल्या. मग ते स्वतःहून म्हणाले, आपल्या चिरंजीवांनी त्यांची पोरगी पास केली, मग गेलो तिला बघाया. भुजंगाला बायको पाहिजे आणि तिच्याशिवाय तो कोणाशी लगीन नाही करणार. मग गेलो तिच्या बापाकडं नाक घाशीत. आपण मी म्हणते आपली पोराची बाजू. आपण कशाला जायचं त्यांच्याकडं? उलट त्यांना येऊ द्यायचं ना इकडं पाय आपटत. संधी साधून नानीने बरोबर मध्ये तोंड घातलं. दादू पाटील वैतागून तिला म्हणाले, आता एवढी व्याक्कल नाही बाई मला, पण हे तर प्रकार वेगळा आहे. आपल्याला त्यांच्या पोरीची गरज आहे, त्यांना आपल्या पोराची काय घेणं देणं नाही. म्हणजे काय म्हणाले काय ते? भुजंग पुढे सरसावत बोलला. ते नाही म्हणतात, तुला महिना द्यायला ते तयार नाहीत. का? का तयार नाहीत पण? कारण तिचं लगीन आधीच ठरलंय. तिचं लगीन ठरलंय? होय बाबा. कधी आणि कोणासंग? त्या खंडू जगतापच्या भैरूबरोबर. एवढ्यातच ठरलंय. दोघांची पसंती बी झाली. त्यामुळे शब्द देऊनही शिरपती नाही म्हणला. माझा शब्द मातीमोल ठरला. आलो माघारी खेटरं मारल्यागत तोंड घेऊन. भुजंगा, महिनेला इसर आता. तिचं लगीन ठरलंय. आपण तिच्या परीस देखणी पोरगी हुडकून काढू. तेच जर तयार नाहीत तर कशाला म्हसका लावायचा त्यांना? नाही तर कुशा पाटलाची पोरगी आहेच की. हो, ती कुशा पाटलाची कशाला आता? माझ्या भावाची सुमी आहे की, मस्त देखणी आहे. शिवाय माझी भाचीच आहे ती. मानानं राहीन ती, भुजंगाला सुखी ठेवीन. नानीने बरोबर मोका साधला. आपलं प्यादं पुढे सरकवलं. ही म्हणती ते अक्षी 16 आणि बरोबर आहे बरं का. सुमी भुजंगाला शोभून दिसल. मी उद्या जातो हिच्या भावाकडं. गजा पाटलानं ठरल्याप्रमाणे नानीच्या स्वरात सूर मिसळला. नाही नाही, ते नाही जमणार. मला दुसरी कोणी नकोय. मी लगीन करील तर माईनाशीच. भुजंग ठाम स्वरात बोलला. अरे पण तिचं लगीन ठरलंय ना. संतापलेले दादू पाटील भुजंगाशी बोलताना एकदम निवळले, पण भुजंगाचा अवतारच बदलला होता. तो सापासारखा फुतकारत म्हणाला, तिचं लगीन ठरलं असेल तर मी त्यांना ते मोडायला लावीन, पण महिन्याचं लगीन माझ्याबरोबरच होईन. भुजंगाचा बदललेला आवेश आणि आवाज बघून सगळे हादरले. डिवचलेल्या सापासारखा तो अजून फुतकारतच होता.
बाबा तो शिरपती आपण होऊन महिनाचं लगीन माझ्याबरोबर लावतो का नाही ते बघाच तुम्ही. तो भैरू तिच्याशी कसं लगीन करतोय ना ते मी बी बघून घेतो. भुजंग आहे नावाचा मी, भुजंग. डिवचला की चावा घेणारच. त्याच्यावर इलाज एकच, मरण. भुजंग पूर्वीचा वाटत नव्हता. त्याच्या अंगात सैतान शिरला होता. दादू पाटलाला शिखरोबाच्या मंदिरातला भुजंग फुतकारताना दिसत होता. स्वप्नात दिसायचा ना अगदी तसा. एवढ्या झिंग्या कुठून तरी उपटला. त्याने उपरणेने चेहरा झाकून घेतला होता. त्याचे बटबटी डोळे तेवढे मोकळे होते. त्याला बघून भुजंगानं त्याच्याकडे आपला रोख वळवला. झिंग्या कुठं होता रे इतके दिस? मी सांगितलेलं काम केलं का? भुजंगाचे इंगळागत लाल डोळे बघून झिंग्याचं अवसानच गळालं. तो भीत भीत म्हणला, नाही केलं मालक. काम झालं नाही? नाही ना मालक. बंदुकान माझी बंदुकान आण, चल माझ्याबरोबर. झिंग्या लगेच बंदूक आणायला आत पळाला. दादू, गजा, नानी सगळे गोठून गेले होते आणि भुजंग मात्र संतापानं थरथरत होता. चावडीपुढच्या वडाच्या पारावर गावातले टुकार मंडळ ही गप्पा मारत बसली होती. भैरूला आज जरा बरं वाटत होतं. मरगळलेल्या शरीरात आज थोडासा उत्साह संचारला होता. पाय मोकळे करावे या उद्देशाने तो उठला. चौकातून एखादी चक्कर मारण्याचा त्याचा इरादा होता. तो चौकात आला. चावडीच्या पुढच्या पारावर हाणम्या आणि सुदाम्या बसले होते. भैरू त्यांच्यात जाऊन मिसळला. खुशालीच्या गप्पा रंगायला लागल्या. सुतारआळीच्या गल्लीतून भुजंगाची स्वारी येत होती. हातात बंदूक घेतलेल्या भुजंगाचा आविर्भाव एखाद्या शिकाऱ्यासारखा वाटत होता. त्याच्याबरोबर त्याचा इमानी नोकर झिंग्याही होता, तोंडावर उपरणं गोंडाळलेला. हल्ली तो स्वतःचं तोंड उपरण्यानं का झाकत होता त्याचं त्यालाच ठाऊक. पारावर बसलेल्या भैरूला भुजंगानं पाहिलं. त्याला बघताच भुजंगाचं टाळकं सरकलं. तो त्वेषातच भैरूकडे आला. त्याला तसा येताना बघून भैरूसुद्धा दचकला. काहीतरी घडणार याची त्याला शंका आली. तो सावध झाला. भुजंगानं बंदूक सरळ भैरूवर ताणली. शिकार करण्याच्या पावित्र्यात तो उभा होता. काय रे भैरे, लय गुरमी आली का तुला? का रे बाबा, का घसा ताणतोय? आता नुसता घसाच ताणतोय, पण लेका येळ आली ना तुला बी ताणून मारील. अरे जा रे, असे लय ताणून मारणारे पाहिले मी. आणि मी काय झाडावर बसलेलं पाखरू नाही ताणून मारायला. भैरू आहे मी, भैरू. त्या दिवसाचा धोबी पासाड विसरला वाटतं. आता माझ्या शेपटाव पाय देऊ न ग, नाही तर फासळ्या काढून हातात दिली मी. दोघांमध्ये जोरात बाचाबाची चालू झाली. दोघं का भांडतायत कुणाला कळेना. जो तो त्यांच्या तोंडाकडे बघून पुढे काय घडतंय याचा अंदाज घेत होता. भैऱ्या, तुझ्यामुळं काल शिरपतीनं बाबांचा अपमान केलाय. माझ्यामुळं? मी काय केलं? बाबा माझ्यासाठी मागणी घालायला गेला होता, पण शिरपती नाही म्हणला. मग त्याला मी काय करू? तू महिनाला नकार द्यायचा. तू महिना सगट लगीन नाही करायचं. अरे हे सांगणारा तू कोण? मी कोण? मी महिनाचा होणारा नवरा. समजलं का? असं का? जरा तोंड बघ की आरशात. अरे तुझ्या जीवाला काय लाज आहे का नाही आहे? महिनाचं माझं लगीन ठरलं आहे आणि तरी बी तिच्या बापाकडे जाऊन लग्नाची मागणी घालता वय. आणि आता वर तोंड करून म्हणतो का मी तिचा होणारा नवरा. जरा पाटील घराण्याची लाज बाळगा. का उगा माती मोल करताय पाटील की? आमची लाज काढतोय का तू? आम तुला पाखरासारखा टिपतोच आता. भुजंग संतापानं थैथयाट करत होता. एवढ्या माणसात भैरू त्याचा पाणउतारा करत होता. त्यांनी बंदुकीचा नेम धरला तरी भैरू डगमगला नाही. तो ताडकन उभा राहत म्हणाला, वा र बहादर, मी म्हणजे काय तुला तुझा नोकर वाटलो आहे? तू बंदूक ताणायची आणि मी गप उभं राहायचं? अरे पाखरू मारणं आणि माणूस मारणं याच्यात लय फरक आहे बाळा. जा घरी जा, कोंबडी नेम धर जा.
माझ्यासारख्याला मारणं तुझ्यासारख्या बुजगावण्याचं काम नाही. भैरूनी सडेतोड उत्तर दिलं. संतापानं पेटलेल्या भुजंगाला या बोलण्याने अधिकच संताप चढला. तो खवळला. त्यांनी बंदूक भैरूच्या छाताडावर ताणली. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी बंदुकीचा चाप ओढला. ठो असा आवाज करत बंदुकीतून गोळी सणाणच सुटली. मैनाच्या आणि भैरूच्या लग्नाची कुणकुण सगळ्या गावाला लागली होती. दोघांचं लग्न ठरलंय, साखरपुडा लवकरच होणार आहे. या विचाराने बऱ्याच तरुणांनी दुःखाचे उसासे टाकले होते. एक चांगलं स्थळ हातातून निघून गेल्याचं त्यांचं दुःख होतं. पण भैरूची आणि स्वतःची तुलना केल्यावर झालं ते बरं झालं अशी मनाची समजूत घालत ते गप्प राहिले होते. पाराजवळ भैरू आणि भुजंगाची अनपेक्षितपणे जुंपली होती. त्यांची खडाजंगी नेमकी कशामुळे सुरू आहे हेही काहींना समजत नव्हतं. पण दोघांच्या गुरकावण्यातून ते सगळ्यांना उशिरा का होईना पण समजलं. या भांडणाच्या मुळाशी मैना होती. नशीब भैरूच्या जागी आपण नाही तर भुजंगाने आपले 3-13 वाजवले असते याही विचारानं जो तो सुटकेचा निश्वास टाकत होता. भैरू आणि भुजंगाचं भांडण हातगाईला आलं. दुरूनच तमाशा बघणारं एक चुणचुणीत पोरगं तिथून धावत निघालं. धापा टाकत ते मैनाच्या घराजवळ पोचलं. मैनाताई, ये मैनाताई, अगं बाहेर की मैनाताई. बाहेर आपल्याला कोण हाका मारतंय ते बघायला मैना घराच्या बाहेर आली तर समोर अंगणात सोन्या उभा होता. काय रे सोन्या, काय झालं? आणि धाप लागेपर्यंत कशाला पळत आला तू? बरं मला का हाका मारतं? अगं मैनाताई, तिकडं लय जोरात भांडण चालू झालंय. कुणाचं र? अगं तुझ्या भैरूचं. भैरूचं नाव ऐकताच मैना गोरीमोरी झाली. पण भांडण चालू आहे हे कळताच तिला धक्का बसला. सोन्या, कुणाबरोबर भांडण झालं र? अगं तो पाटलाचा भुजंग दादा आहे ना, त्याच्याबरोबर. भुजंगाचं नाव ऐकताच मैना चिंताक्रांत झाली. त्याला नकार दिल्याने तो संतापून भैरूबरोबर भांडत असेल हा तिला अंदाज आला. दोघेही मागे न हटणारे. आता काय करायचं? मैना विचारात पडली. अगं मैनाताई, लय लोक जमलेत. भुजंग दादाच्या हातात तर बंदूक आहे. सोन्याचे ते शब्द ऐकताच मैना तिथे थांबलीच नाही. ती तडक पाराकडे पळत सुटली. चावडीपुढचा पार माणसांनी तुडुंब भरला होता. लोक कोंडाळं करून मजा बघत होते. भैरू आणि भुजंग एकमेकांवर धावून जात होते. बाचाबाची वाढली. भुजंगानं भैरूवर बंदूक ताणली आणि चाप ओढला. तेवढ्यात मैना तिथे पोचली. तिने भुजंगाच्या हातातली बंदूक हिसकावली, पण तोपर्यंत भुजंगाने चाप ओढला होता. गोळी सणाणत वडाच्या झाडाच्या फांदीवर जाऊन आदळली. पाराजवळची गर्दी हादरली. जो तो जीव घेऊन पळत सुटला. एकच दंगल उसळली. मजा बघणारी माणसं वाट फुटेल तिकडे धावायला लागली. झाल्या प्रकारानं भुजंग बावरला. शिकार हुकली होती. बंदूकही दूर जाऊन पडली होती. भैरू मात्र सावध झाला. भुजंग आपल्यावर गोळी झाडेल असं त्याला वाटलं नव्हतं. पण भुजंग आता खूप खालच्या थराला गेला होता. मैनेनं दिलेल्या हिसक्यामुळे भुजंगाचा नेम चुकला होता. त्याच्या डोक्यात संतापाचा किडा वळवळला. मारक्या बैलागत तो भुजंगावर धावून गेला. मैनामुळे भैरू वाचला हे बघून भुजंगाच्या मस्तकाची शीर तडतडली. समोरून भैरू त्याच्यावर चाल करत येताना त्यांनी पाहिलं. भुजंगाने पटकन मैनेच्या केसांना हात घातला. कर्कचून केस पकडत त्यांनी हिसका मारत तिला समोर ओढलं. मैना वेदनेनं विव्हळली. मैनाच्या वेदनेचा आवाज भैरूच्या काळजात बाणासारखा रुतला आणि तो तसाच भुजंगाला भिडला. भैरू पैलवान गडी. त्यांनी भुजंगाला मोदळा आपटावा तसा उचलून आपटला. त्याच्या मदतीला झिंग्या धावला, पण भैरूच्या एकाच तडाख्यात झिंग्या उताणा पाडला. मैना विस्कटलेले केस सावरत बाजूला झाली. भैरू आणि भुजंगाची झुंज सुरू होती. भैरूच्या दणक्यानं होलपाटलेला झिंग्या मैनाच्या समोरच उताणा पडला होता. त्याच्या तोंडावरचं उपरणं बाजूला पडलं होतं. झिंग्याच्या तोंडावर लालसर असा उभा वळ दिसत होता. मैना त्याच्याकडे निरखून पाहायला लागली. तिच्या मनात संशय दाटून यायला लागला. मैना आपल्याकडे टक लावून बघतीये
हे जाणवताच झिंग्यात तटकन उठला आणि तोंड लपवत सुसाट पळत सुटला. त्यांनी भुजंगाचा विचारसुद्धा त्या क्षणी केला नाही. भैरू भुजंगाला मातीत पाडून त्याच्या उरावर बसला होता. दोन्ही हाताने तो त्याची यथेच्छ धुलाई करत होता. मनातला राग हातातून भुजंगावर बरसत होता. एवढ्यात कोणीतरी मध्ये पडलं, दोघांनाही बाजूला केलं. दोघेही अजूनही खुनशी नजरेनं एकमेकांकडे बघत होते. बैऱ्या, आज तू वाचला ह्या सटवीमुळं, पण नेहमीच नाही वाचणार सांगून ठेवतो. अरे मी बी काय मिळाली आईचं दूध नाही पिलो. तुला नाही काडीसारखा काडा काडा मोडला ना, नावाचा बैरू नाही. बैऱ्या बघून घेईन. अरे जा रे भोसनाळ्या, काय बघायचं ते घे बघून. दोघांनाही लोकांनी बाजूला नेलं. भुजंग संतापानं फणफणत निघून गेला. भैरू मैनाजवळ आला. त्याच्या डोळ्यात अजूनही अंगार दाटलेला होता. तू कशाला आली ग इथं? मग काय तुझा खून होऊ द्यायचा होता का? एवढे शिरपती आणि खंडू तिथं पोचले. घडलेला प्रकार ऐकून दोघांच्याही दातखिळ्याच बसल्या. हे प्रकरण सोपं नाही हे त्यांच्या लक्षात आलं. पुढे काही व्हायच्या आज सोक्षमोक्ष लावावा या विचारानं शिरपती बोलला, खंडबा, मामला काही ठीक दिसत नाही बाबा. वय ना, तर आंगडंच होऊन बसलं. मी म्हणतो हे लगीन लगेच उरकून टाकू, हे बरं. मला बी तसंच वाटते. परवाची अंगारकी झाली ना, उरकून टाकू. जमतंय की, मी लागतो लगेच तयारीला. अंगारकीचा गोंधळवर राखला का मी झालो ना मोकळा. लगीन झालं म्हणजे हा खेळ खंडोबा तरी बंद होईल. गावकरी हळूहळू तिथून पांगले. भैरू आणि मैना आपापल्या घरी गेले. शिरपती आणि खंडू जगताप लग्नाच्या तयारीला लागले. भुजंगाच्या मनात दर्यात उसळणाऱ्या लाटांसारखा संतापाच्या लाटा उसळत होते. दणक्यावर दणके देत त्या आतल्या आत आपटून फुटतही होत्या. त्या प्रत्येक लाटेबरोबर भुजंगाच्या मनात भैरू आणि मैनाविषयी विष ठासून भरलं जात होतं. मनातल्या संतापाला बाहेर यायला क्षुल्लक निमित्त हवं होतं. भुजंग संतापानं गदगदला होता. झिंग्या गारठून मालकाकडे बघत होता. भुजंगाची विखारी नजर त्याच्यावर खिळली. झिंग्याची तर पाचावर धारण बसली. एवढ्यात मालकात बराच बदल झाल्याचं त्याला जाणवलं. भुजंग तसाच धुमसत झाडाखाली सोडलेल्या गाडीच्या धुर्यावर बसला. यावेळी मळ्यात कोणी नव्हतं. भुजंग आणि झिंग्या मळ्यातल्या झाडाखाली तणावग्रस्त वातावरणात एकमेकांशी न बोलता बसले होते. झिंग्या एकदम भूतकाळातल्या घटनांमध्ये गुरफटत गेला. त्या दिवशी मडगावच्या बाजारात भैरू आणि मैना गुलूगुलू बोलत फिरत होते. झिंग्यानी त्या दोघांचे ते चाळे पाहिले. मालक मैनावर मरत होते हे त्याला ठाऊक होतं, पण मैना भैरूबरोबर बघून त्याचं टाळकं सरकलं. त्यांनी लगेच बाजारात आलेल्या भुजंगाला बित्तम बातमी दिली. भुजंग बाजारात खरेदीसाठी आलेला होता. त्या बातमीने त्याच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. त्यांनी खरेदी अर्धवट सोडून झिंग्याला बाजूला घेतलं. त्याच्या कानात काहीबाही सांगितलं. झिंग्यानी होकारार्थी मान डोलावताच भुजंगानं गाडी गावाच्या दिशेनं दामटली. भुजंगाने झिंग्यावर एक कामगिरी सोपवली होती. अतिशय नाजूक आणि अवघड कामगिरी. मालक अशी काहीतरी कामगिरी सांगतील असं झिंग्याला वाटलंच नव्हतं, पण मालकाचा शब्द पाळणारा तो इमानी गडी होता. त्यांनी कामगिरी अंगावर घेतली. भुजंगाला काम फत्ते होईल असा शब्दही दिला, पण ऐनवेळी पचका झाला. सगळा खेळच बिघडला. कामगिरी पुरी झालीच नाही, ती अर्धवटच राहिली. त्यामुळे झिंग्यानी मालकाला 4-5 दिवस तोंडच दाखवलं नाही. तोंड दाखवायला सुद्धा तोंड धड राहिलं नव्हतं. कामगिरी फसल्यानं भुजंगही रागावला होता. त्यात भैरू सतत मालकाला वरचढ ठरत असल्यानं मालकाचा होणारा जळफळाट झिंग्या बघत होता. त्यामुळे तो राग आपल्यावर बरसू नये असं त्याला वाटत होतं. मालकाच्या नजरेला नजर भिडवण्याचं त्याचं धैर्यच होईना. भुजंग झिंग्याला दरडावत म्हणाला, झिंग्या, त्या दिवशी काम फते का नाही झालं? भुजंगाचा करडा आवाज झिंग्याच्या कानात घुमला. तो कसाबसा म्हणाला, नाही, काम फते होणार होतं, पण मालक ऐनवेळी हात आखडायला लागला. का का हात आखडायला लागला? काय वारं गेलं तर काय तुमच्या हातावरून? मारी, अरे तुम्ही काम वाजवलं असतं ना, आज हे दिवस बघायला लागले नसते. भुजंग झिंग्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेनं बघत होता.
आणि तोंडाव काय झालंय? काय बक्षिशी मिळाली काय त्या दिवशी? वय ना मालक, तसंच म्हणा हवं तर. ऐनवेळी ती मैना आली त्याच्या संगट. अहो एकटा असता तर त्याचा तिथंच निकाल लावला असता. पण मैनेमुळं आमचं घोडं अडलं. नाही तर या वाळाची किंमत वसूल केली असती मी अगदी व्याजासकट. अरे पण तो भैर्या कसा वाचला तुमच्या आता आवडीतनं? मालक, अहो मारत्या रामोशी आणि त्याच्या टोळीने त्याला बरोबर खिंडीत घेरला होता. मी होतोच की बरोबर. मारत्यानं वर्मी घाव घातला त्याच्या, पण भैऱ्याने तो हुकिवला. मारत्या व्हाल पडला बाजूला जाऊन. मग गिरमेनं काठीचा तडाखा ठेवून दिला. तो नेमका त्याच्या टकोऱ्यात बसला. रक्ताच्या चिळकांड्या बी उडाल्या. त्याचं काम तमाम झालं होतं. फक्त एकदा फरशीने खापलायचा होता. पण ऐनवेळी मैनामध्ये आली. ती डायरेक्ट त्याच्या अंगावर पडली. त्याच्यामुळं आमचा इलाजच खोटला. तिला हात लावायचा नाही अशी तुम्ही तंबी दिली होती. तरी बी तिला बाजूला कराया मी गाडीत चढत होतो. एवढ्यात तिने चाबकाचा एक फटका दिला माझ्या तोंडावर ठेवून. त्या फटक्यानं चाबकाची वादी सपदिशी माझ्या तोंडावर बसली. पार कातडं फाटत आत गेली. आईचं दूध आठवलं. आता तो फटका तोंडावर लागल्याने मी बी खाली आपटलो. गाडी निसटली आमच्या तावडीतनं. त्यामुळं भैऱ्या वाचला मालक. आणि त्याच्यामुळंच मी तोंड लपवत फिरत बसलो की. झिंग्याच्या त्या खुलाशानं भुजंग शांत झाला. त्याच्या रागाचा पारा थोडा खाली उतरला. झिंग्या मालकाचा चेहरा पाहून म्हणाला, मालक एक सांगू का? बोल की. मालक किती म्हणलं ना तरी भैरू पुढं आपली शक्ती चालत नाही. भैरू भारीच पडतोय. मग काय करायचं? सोपी गोष्ट आहे. काय ते? गनिमे कावा करायचा. म्हणजे जिथं शक्ती चालत नाही तिथं युक्ती वापरायची. शत्रूला गाफील ठेवायचा, कोंडीत पकडायचा. बरोबर बोललाय तू झिंग्या. झिंग्या खुश झाला. भुजंगाच्या डोक्यात चक्र फिरायला लागली. त्याला काहीतरी सुचलं. झिंग्याच्या पाठीवर थाप मारत तो म्हणाला, ओढ झिंग्या, मस्त युक्ती सुचली. आता ठेचतो बघ त्याला. मैना बी नाक रगडत माझ्याजवळ येते का नाही बघ. दोघेही समाधानानं उठले. खुश होऊन झिंग्यानं गाडी जुंपली. गाडी गावाच्या दिशेनं जाता जाता भुजंग आणि झिंग्याची खलबत सुरू झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ लिखित मैना ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.